मागील भागात पुण्यापासून स्पिती व्हॅली ट्रिपला सुरुवात करत आम्ही सांगलामध्ये पोहोचलो होतो. आता पुढील प्रवास. ठीक है, आपका तकलीफ नहीं पड़ाना है. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही नाकोत आहोत आणि आमच्या हॉटेलसमोरचा व्ह्यू. आत्ता इथलं टेम्परेचर 6 आहे. आता इथून आम्ही नाको ते ताबो हा प्रवास सुरू करणार आहोत. नाको 12,000 फुटावरील गाव, कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखले जाणारे गाव. येथील घरे दगड आणि मातीपासून बनलेली असून तिबेटी संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे इथे दिसून येतो. नाको गावासमोर जी पर्वतरांग आहे ती हुबेहूब चंद्रावरील जमिनीसारखी दिसते, म्हणून त्याला मूनलँड असंही म्हणतात. भारत चीन सीमा या गावाच्या अगदी जवळ. काल आम्ही चितकुलवरून नाकोमध्ये आलो. आता नाकोवरून ताबोचा प्रवास असेल. नाको ते ताबो हे एक 65 किलोमीटर आहे. जाताना तिथे आम्ही ग्यू मॉनेस्ट्री आहे, जी 500 वर्ष जुनी मम्मी आहे तिथे, ती पाहणार आहोत. सकाळी उठलो तेव्हा टेम्परेचर 2 सेल्सिअस होतं. आत्ता थोडं व्यवस्थित झालं आहे. हे मागं हे या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो आणि हा आजूबाजूचा नजारा. नाको सोडून थोडाच वेळ झाला होता आणि इथे लाईन स्लाईड झालेली आहे. स्वतः इथे क्लिअर होतं, त्यानंतर आम्ही पुढे निघू. आम्ही जवळजवळ इथं 1 तासभर थांबलो. त्यानंतर रस्ता क्लिअर करण्यात आला आणि आता आम्ही पुढे निघालो. ग्यू मॉनेस्ट्रीकडे जात असताना आम्हाला हा एक पॅच दिसला. याला इथे मूनलँड म्हणून म्हणतात, कारण चंद्रावर जो पृष्ठभाग दिसतो चंद्राचा तो सिमिलर असाच दिसतो. आता निसर्ग आणि वातावरण पूर्ण बदलून गेले होते. सगळीकडे करड्या रंगाचे शुष्क पर्वत, कोरडे वातावरण आणि बऱ्यापैकी थंडी. ताबोकडे जाताना ग्यू मॉनेस्ट्रीसाठी एक फाटा लागतो. मम्मी हा शब्द आपण ऐकला की आपल्या डोळ्यापुढे इजिप्त येतो. एक मृत मानवी शरीर अनेक रसायने आणि कोरड्या वातावरणात जतन करून ठेवतात. अशीच एक मम्मी आपल्या हिमालयात आहे आणि आज ती बघायची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. गावाबाहेर मम्मीच्या नावाने एक भली मोठी मॉनेस्ट्री उभारली आहे. इथे एका बाजूच्या खोलीमध्ये ही मम्मी जतन करून ठेवली आहे. ही मम्मी संगा तेंजिन नावाच्या एका लामांची आहे. त्यांचे वयाच्या 45व्या वर्षी निधन झाले होते. अर्थात ही घटना 500 वर्षापूर्वीची. इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांना रस्ता बांधकामाच्या उत्खननामध्ये ही सापडली असं म्हणतात. तर काहींचं म्हणणं आहे 1975 मध्ये झालेल्या भूकंपानंतर काही जागी खोदकाम करताना जुनी थडगी उघडली गेली. त्यात या भिक्षुक ममीचाही मृतदेह सापडला. या ममीच्या वैज्ञानिक तपासात
समोर आले की या ममीचे वय सुमारे 550 वर्ष आहे. आश्चर्य म्हणजे या ममीवर कोणत्याही प्रकारचा लेप किंवा रसायने वापरलेली नाहीत. दुर्गम भागात असलेलं हे गाव अतिशय शांत आणि सुंदर, आणि त्याहून सुंदर ही मॉनेस्ट्री आणि येथील ममी. एवढ्या दुर्गम ठिकाणी भारताचा एक अनोखा ठेवा दडला होता. आज तो आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. ग्यू मॉनेस्ट्रीच्या एकदम टॉपवरून दिसणारा हा समोरचा नजारा. आता इथे ढग भरून आलेले आहेत, त्यामुळं कधीही पाऊस सुरू होऊ शकतो. आता आम्ही ग्यू मॉनेस्ट्रीच्या इथे, पण इथं पाहू शकता एकाच मोबाईलमध्ये 2 टाईम झोन. त्याचं कारण असं की आत्ता आम्ही हे समोर जे आहे ही चायना बॉर्डर आहे, आणि मे बी त्याचा जो रेंज केव्हा आहे तो इथे पकडत आहे. त्यामुळे आत्ता चायनामध्ये 2:48 झालेली असते. ग्यू नावाच्या मम्मीचं गाव सोडलं, आता वेध लागले होते ताबो गावाचं. यहाँ पे अभी तो रात को ठंड होती है या कैसे होता है? थोड़ा बहुत. होता है, परसों शाम को होता है और बारिश वगैरह? बारिश नहीं, बीच में कहीं हो जाए बारिश, वैसे नहीं होता. अभी वो यहाँ पे मॉनेस्ट्री कहाँ पे है? और ये वो ऊपर जो गुफा है वहाँ जाने में कितना टाइम लगता है? कुछ पता? ये पर पास में हे नागपूरमध्ये आत्ता आम्ही पोचलोय, आणि हा आमचा नागपूरमधील आजचा स्टे असणार. आमच्या हॉटेलच्या खिडकीतूनच ज्या नागपूरमधील प्राचीन गुहा आहेत त्या दिसत आहेत. आता आम्ही थोडा वेळाने फ्रेश होऊन तिकडे जाणार आहोत. आता आम्ही ताबोमध्ये दुपारी पोचलो आहे. जेवण वगैरे करून ते ताबो गावाच्या बाहेर काही जुन्या प्राचीन गुहा आहेत त्या पाहायला चाललो आहोत. मठ असतो वरती पण चिखलाने हे टाकले आणि गवत केलं. वरनं बघितलं की असं वाटतं शेतच आहे. आलं का लक्षात? असा तो थंड आहे त्यांचा. हा ही छोटी मॉनेस्ट्री तिथं घुसायचंय. हे आपण जे केलं ना तेच आहे तिथं. एक 15-20 मिनिटाचा ट्रेक करून आपण ज्या गुहा आहेत नागपूरतील तिथे येऊन पोचतो. परंतु इथे दमछाक खूप होते, कारण इथे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे लगेच दमायला होतं. डोंगर कड्यात या बांधून काढलेल्या गुहा, जाडजूड मातीच्या भिंती आणि वर लाकडी छत. आतमध्ये
एकात एक अनेक खोल्या आहेत. निरव शांतता आणि उबदारपणा या गुहेमध्ये जाणवत होता. मुख्य गुहेच्या आजूबाजूला अशा अनेक गुहांचा संच आहे. गोवांचा संच आहे. पूर्वी बौद्ध भिक्षू ध्यान धारणेसाठी याचा वापर करत होते. गुहा पाहून खाली गावातील मॉनेस्ट्रीमध्ये पोहोचलो. साधारण 1000 वर्ष जुनी असलेली ही मॉनेस्ट्री. आतमध्ये फोटो किंवा शूटिंगला परवानगी नाही. बराच वेळ मॉनेस्ट्रीमध्ये रमलो. आतमधील भिंतीवरील चित्रांचा कालखंड बरोबर अजंठाच्या चित्रांच्या बरोबरच. मॉनेस्ट्रीमधील भिंतीवरील चित्र आणि मूर्त्या खरोखरच अप्रतिम. काही ठिकाणं ही त्या भागाची संस्कृती आणि महत्त्व मूकपणे सांगत असतात. आपणही त्यात एकरूप होऊन त्यांचा आवाज ऐकायचा असतो. ताबो खरोखरच खूप सुंदर आहे. ₹300 आहे. हे बघ 300 तुला गडबड कुठे माहिती का, तू कुठेतरी 500ची नोट दिली, तिथे 300 दिले आणि 200 तू त्या ड्रायव्हर मध्ये टाकले. हा, ते 300 आणि नंतर ते तुला आठवत नाही. नाही. आणि नंतर तू जेव्हा ते रूम मध्ये आलं की पहिलं हे काम आमचं. दिवसभराचा खर्च आणि त्याचा हिशोब लावणं.